आम्ही चाललो आहे पुढं चाललो आहे आपण मूळचंद मिलला. मूळचंद मिल बस्ता काढायला. बस्ता कुणाचा? तर आत्यांच्या मुलींचं लग्न आहे. 2 आत्या आहेत, दोन्ही आत्यांच्या मुलींचं लग्न आहे. एका मुलीच्या तर लग्नाचा बस्ता काढायला मला चान्स नाही भेटला, कारण की मी जरा बिझी होतो. मी आणि दादा सगळे बिझी होतो. पण आज तो दिवस आहे आणि आज आम्ही आलो दुसऱ्या आत्याच्या मुलीचं काय म्हणतो त्याला बस्ता काढायला. आम्ही 4 व्हीलरमधूनच जाणार होतो. प्लॅन तर 4 व्हीलरचा झाला होता, पण आमच्यामध्ये थोडेसे असं जरा होते ते किडे होते, म्हणून आम्ही चाललो 2 व्हीलरवरती. आणि आम्ही टोटल 3 2 व्हीलर, प्रत्येक 2 व्हीलरवरती दोघं जण डिवाईड आहे. तुम्ही म्हणत असाल नाही, मी का सांगतो हे, कारण की तुम्ही जर म्हणत असाल मास्क का घातला आणि ब्लॉगमध्ये असं, तर मी दाखवतो. मी असं आलं ऊन खूप येते म्हणून मी ते मास्क घातला होता. आणि आता मी आणि दिदी इथं आहे. मी आणि दिदी गाडी चालवते आणि मागून अजून 2 गाड्या आहेत त्याच्यावरती. आणि 4 व्हीलरमधून आपली आपली 4 व्हीलरमधून बाकीची फॅमिली चालू आहे. बाकीची फॅमिली म्हणजे काकू, आत्या, मम्मी, पप्पा सगळे बाकीचे आहेत ते 4 व्हीलरमध्ये. आणि आम्ही चाललो 2 व्हीलरवरती. तर मला एवढंच सांगायचं होतं, म्हणजे इंट्रो करायचं होतं. त्याच्यासाठी आवाज येतो का माहीत नाही, कारण की विंड नॉईज खूप असणार. बाकी एवढंच काय नाही. आता डायरेक्ट भेटू. आपण चालू आहे मूळचंद मिल पुण्यातला. सो लेट्स गो. तर आत्ता ना आम्ही गाड्या लावलेत आणि आम्ही आत्ता चाललो आहे. कुठे चाललो आहे? आम्ही चाललो आहे मूळचंदमध्ये. गाड्या आम्ही अशा जागेवर लावलेत ना. आता तर गेली जागा मागं, मी तुम्हाला दाखवतो. काही दाखवतो, जायच्या वेळेला गाड्या दाखवतो. आत्ता मी आणि दिदीसोबत चाललो आहे. झेब्रा क्रॉसिंग केलं उडत. हां, तर ना आम्ही आता मूळचंदला चाललो आहे. आता आम्ही ते बाकीचे सगळे मागे आहेत. सध्या मी आणि दिदी आणि सपनाजी सोबत आहे. त्यांच्यासोबत एक आहे श्रद्धा दी आहे. इतने गर्मी में कौन पीता है सादा, क्या भैया जी? 80 झाले ना. इधर हां. तर जसं की तुम्ही बघितलं, आम्ही बॉटल घेतले आणि आता आम्ही चाललो आहे. कसं एक टाईमपास टाकणार काय नाही. हा शुभम, ह्यांना केस कापायला वेळ नाही भेटला म्हणून तो तसा आहे. नाही तर आतापर्यंत प्रॉपर हेअरकट असला असता. तर सुमडी तसे घुसलेत. ठीक आहे. सो नाव वी आर एंटरिंग इन मूळचंद. बाईक कसलं वाटतंय? ओळखतात का? कुठे गेली सपना मम्मी? अजून पण वर आहे. अरे शे, असे किती मजले? रूम आहे स्पेशल नवरीसाठी. हां का? ओके. तर तुला काय वाटते, तू लग्नात किती मजा करणार आहे? फक्त बोलून नाही दाखवायचं, करून पण दाखवायचं. कॉलेज मॅटर्स ब्रो. हां, अटेंडन्स. आज फ्रायडेच आहे ना? हां, आज फ्रायडे आणि एवढी गर्दी. जस्ट इमॅजिन सॅटर्डे संडेला काय असेल. साड्या मुलींना आणि बायकांना काढायचं. आम्ही काय करतोय, मुलं तेच कळत नाही. म्हणून श्रीपादा तू येत नाही. मला कळलंय तुझं, तू बरोबर आहे. हो वी आर ऑल टुगेदर. हो परिवार आहे. हे अजून पूर्ण बी नाही. हा वे
हां हां जाऊ जाऊ. तर आहे ना आत्ता आम्ही आलोय फक्त दक्षला फिरवायला, कारण की ह्याला कंटाळा येत होता आणि आम्ही लिफ्टमध्ये असंच फिरत बसलोय. तुम्ही म्हणणार हे जॅकेट रडायचं नाही एवढ्या गरमीत आम्ही एवढ्या गरमीत आम्ही जॅकेट वगैरे आम्ही म्हणजे मी जॅकेट काय घातलंय आज मी दाखवतो. हे बघा झील आम्ही डायरेक्ट स्कूल कॉलेजवर घेऊन आलो. मला डायरेक्ट कॉलेजमधूनच घेऊन आलेत म्हणजे मी चालू आहे माझा म्हणजे यायची इच्छा होती म्हणून, कारण की मागच्या वेळेला पण मी येऊ नव्हतो शकतो. अरे ग्राउंड फ्लोअरच येतो. अरे थांब रे. तर मी काय म्हणत होतो, हां तर मला यायचं नव्हतं पण तरीही मी आलोय. नाही मला यायचं होतं म्हणून मला असंच घेऊन आलोय जॅकेटमध्ये. गरम खूप होत आहे. आणि बघा की मी टाय आणि आय कार्ड पण नाही काढला. आय कार्ड आणि टाय सगळं सोबतच आहे. काढायची इच्छा पण होत नाही कारण की ते झील कॉलेजचं ते शर्ट दाखवायला जरा वेगळं वाटते. सगळ्यांना असं वाटेल कॉलेजमधूनच आलोय. थर्ड डे हां. तर ना ह्या मूळचंद मिल मधल्या वर्कर्सलाच माहित नाही किती वेळा मजल्यावर आहेत. बरोबर आहे का नाही रे? बरोबर का? रडू नको नाही रडू नको रे. हो बस थांब, आम्हाला शिवाय घालतील. थांब जरा. नाही हा ये. अरे हा का आम्हाला ते नवरीचे कुठं काढतात. हा रडू नको. दादा बघ चल रे. अरे आपण बरोबरच होतो रे मागाशी. झालं का? तर आता नवरीची साडी काढून झाली आहे आणि आता अजून काय राहिलं मेन बसता. नवरीची साडीकडे 2 तास. हां नवरीची साडी काढायला 2 तास. भाई बायकांना कसं जमतं एवढ्या वेळेस करायला? आपल्याला तर नाही होते. आपलं दिसलं अरे तिथं असं वाटतं ना तुम्ही जेव्हा नवरे बनायला हां ते तेव्हा आपण बघून घेऊ. हां अजून बसतं राहिलंय. हां तर हां मग आणि आत्ता आम्ही चाललोय जेवायला बिकॉज पहिले पेट पूजा. आतमध्ये एवढं गरम होतंय. आतमध्ये एवढं मस्त भारी वाटतंय AC मध्ये आणि बाहेर आल्यावर असलं गरम होतंय ना अशी. पण एक आहे या मूळचंदवाल्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही एवढं सगळे साड्या बिड्या बनवता. साड्या म्हणजे विकता जरा बसण्यासाठी खुर्च्या जरा जागा अशी करा. बरोबर आहे का नाही? आमच्या इथं असं चांगल्या मुलांना त्रास होतोय. बरोबर आहे का नाही? हां तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही कंप्लेंट समजा पाहिजे तर की खुर्च्या ठेवा प्लीज. कृपया करून खुर्च्या ठेवा. कस्टमर्सला त्रास होतोय बसायला वगैरे. आणि बाकी काय नाही. आता जेवायला चाललोय. जेवणाचं तुम्हाला दाखवतो. तर आत्ता ना जेवण झालंय आणि आम्ही आत्ता बाहेर पडतोय. आता सगळ्या लेडीजचं करून सगळ्या आता सगळ्या लेडीजचे कपडे लेडीजचे पण नाही आता सगळे. हां आता नवरीचे कपडे काढले. कपडे म्हणजे साड्या वेगळे. आता आहे मुलांचे जेंट्सचे आणि लेडीजचे कपडे. आणि आम्ही जेवलो दाखवतो कुठं. आम्ही इथे जेवलोय. जास्त काय नाही नॉर्मलच जेवण केलंय. तर आहे ना आत्ता आम्ही चाललोय जय हिंदला आणि आता आम्ही काढणार आहे जेंट्सचे कपडे. हां माझे कपडे ही चॉईस करणार ना? नक्की करायच्या. जर हिची चॉईस चांगली असली तर काय माझ्यासाठी चांगलं आहे. जर चुकीची असली तर मग तुम्ही हिला कमेंटमध्ये सांगा हिची चॉईस कशी येते. हेच ना जय हिंद. इथे चालू होतो
इथे हो 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 हो. बघा इथं घेतले आपण. ओके ओके. तर ना जर तुम्ही लग्नाला येत असाल आणि बरोबर आहे, जर तुम्ही हा सॉरी बस्त्याला जर तुम्ही बस्त्याला येत असाल आणि जर तुम्ही बस्ता काढायला म्हणजे जास्त उत्सुक असेल, तुमच्यासोबत कृपया करून असले 2 घेऊन येऊ नका. 2-3 ते किती पण राहू दे, असे 2 घेऊन येऊ नका. म्हणजे एक बघा, हे असं झोपणारा, सारखं सारखं झोपेत असणारा आणि ही असून पण काय फायदा नसणार आहे, असे बिलकुल घेऊन येऊ नका. असल्यांना बहिष्कार करा असल्यांचा बस्त्यासाठी, बाकीच्या गोष्टीसाठी मला माहिती आहे. तर एवढंच सांगायचं होतं. चला आता तिकडे जाऊन चल आलो 2 मिनिटात जाऊ बघून पण ते काय काय. तोपर्यंत यू एन्जॉय. चल चल. पण फॉर्मल हा ते भारी ते भारी वरती लावलेलं. कोण मी थोडं नाही हे वेगळे. ते 4 पीस आहे का वरती लावलेला? वरती वरती फक्त कुर्ता आहे का जॅकेट वगैरे? हां हां. छान ना पण ते कम्फर्टेबल पण. त्याला सांगायला पाहिजे. ते शिवायचेच घेतात मान नकोच शिवायचं. रेडीमेड बघा त्यापेक्षा. I got this! तर आता सगळ्यांचे ड्रेस नाही, फक्त आताशी पॅन्टचे जे कापड आहेत ते चॉईस करून डन झाले. आता राहिले आता मेन म्हणजे शर्ट आणि इथं डोकं फिरतं. शर्टचे कापड कसे बी असले ना दुकानातले भारी वाटतात. घालायला लागलं पण प्रिफर करतात याला काय फ्री फायर वन्स मोर लाईव्ह मध्ये ते त्याने आता पण काढला काय तर 1-1.5 आठवड्यात. तर मित्रांनो हा बोल 1-1.5 आठवड्यातच घेतली ना तुम्ही लगेच आमची मित्र. हां तो गाडीबद्दल बोलतोय. आणि मी काय म्हणत होतो, आम्ही सगळ्यांचे म्हणजे जे जेंट्सचे कपडे होते ते घेतलेत. फक्त एवढंच नाही, ही एक पिशवी आहे आणि त्याच्याकडं 2 आहे आणि अजून आहेत पुढं पण आहेत. टोटल 6-7 पिशव्या आहेत आणि काय नाही बघू आता पुढचं पुढे. आता आम्ही परत चाललो आहे लेडीजच्या सेक्शनमध्ये म्हणजे मूळचंद मिलला. तिकडं आम्हाला साड्या काढायच्या म्हणजे राहिलेल्या साड्या काढायच्या. मग अशा आम्ही फक्त नवरीच्या काढलेल्या आहे. तिकडं म्हणजे सगळे जे आमच्यासोबत जे लेडीज महिला मंडळ आलेली ती सगळी तिथं ऑलरेडी साड्या काढतायत आणि आम्ही इथं जेंट्सचे काढायला आलतो आणि आता त्यांचं तिथे चालू आहे. चप्पल माझी एक तर ना आता म्हणजे आम्हाला पिशव्या गाडीत ठेवायची. पिशव्या गाडीत ठेवून येतो. अजून काय तर ठेवलेलं
अगं जॅकेटच्या केसात ठेवलेली बाई असलं काय असं नाही गरम. हां बस आज मला वाटतं इलेक्ट्रिक गाडींचा फायदा आहे. बरोबर आहे ना. ती सेपरेट पिशवी ती त्याच्या डिक्कीत जाऊ दे. बाकीचं इलेक्ट्रिक गाड्यांचा फायदा. ए चावी कुठे. हा घाबरलो ना. मोठे असते. हा, माझी बॅग फायदा आहे. कॉलेजची बॅग पूर्ण बसते त्यात. हा बसती खरं. हो थांबा 2 मिनटं. तो कुर्ताले भारी आहे. तो बाहेर टोपी घातली. हा हा काय तो कुर्ता आहे. जॅकेट बघायचे ना 2500 रुपयाचे जॅकेट आहे. 1400 रुपयाचे ब्लॉग आहे की पूर्ण. 1800 रुपयाचे कोणता आलं पहिला. फक्त जॅकेट घ्यायचं असेल तर 2500 रुपये. इतना महंगा. तर आत्ता ना साड्या घेऊन सगळे झालेत आणि आम्ही आलोय काय ह्यांच्यासाठी म्हणजे आता ह्यांना ड्रेस घ्यायचे म्हणजे आता लेडीजचं झालं आता ह्यांचे म्हणजे एवढंच राहिलं होतं. आणि मी खरं सांगतोय याच्याएवढं कधीच येणार नाही. हे बस्ता बिस्ता काढायला कधीच नाही येणार मी. किचलो मी यांना. हे मच्छी मार्केट बरं यांच्यापेक्षा. तिथं मासे तरी बघायला भेटतात वेगवेगळे. इथं साड्या बघून घेणार कुणाला त्याच्यात इंटरेस्ट नसतो. असतो इंटरेस्ट पण घेऊ कुणाला. हे बूट नाही काढणार मी. घातलेत त्यांनी चालत तसं. बरोबर सांगितलं. वन्स अगेन 1.5 तास घालून अर्धा पाऊण तास घालून एक पण ड्रेस नाही. वन मोर रिझन टू नॉट टू कम विथ दीज गर्ल्स फॉर शॉपिंग. हॅट्स ऑफ टू देम दोज हू कम्स फॉर शॉपिंग विथ देअर. तर ना आत्ता वाजले 8:45 ना. हां आता 8:45 वाजलेत आणि आम्ही म्हणजे रिव्हर्समध्ये टाकी बाई कशाला घेतली इलेक्ट्रिक. हां तर आता आम्ही ना पाणीपुरी खाल्ली. आता गाडी काढतोय. गाडी काढली आणि आता आम्ही चाललोच आहे. झालं कारण की झालं जेवढं काय शॉपिंग करायची तेवढी झाली. आणि आता जसं आम्ही आलो तसं चाललो आहे. जाता फक्त एक पाणीपुरी खाल्ली बस तेवढंच. हां पाणीपुरी खूप भारी होती. आय लाईक इट. यू कॅन ऑल्सो ट्राय फ्रॉम हिम. नाव माहीत नाही मला. हां मानेकर्स पाणीपुरी म्हणून काहीतरी आहे. आजच्यामध्ये व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.